खास आहे, कारण का आज आम्ही आणलेली आहे मच्छी आणि आपण बघूयात कोणकोणत्या मच्छ्या आणलेल्या आहेत. तुम्हाला राधा दाखवेल इथे. राधा, कोणत्या मच्छ्या आणल्यात दाखव बघू. हां, तर आपण इथे आणलेली आहे सुरमई, पापलेट आणि कोळंबी आणलेली आहे. या 3 प्रकारच्या मच्छ्या आपण आणलेल्या आहेत. तर आता आपण या तीनही मच्छ्या मॅरिनेट करून घेणार आहोत. मग बघूया ना कोणकोणते मसाले आपण वापरणार आहे. तर आता आम्ही या मच्छ्यांना मॅरिनेट पण करणार आहे आणि जर आम्ही आत्ता मॅरिनेट केलं तर रात्रीपर्यंत मच्छ्यांमध्ये चांगला मसाला पण लागेल आणि मग टेस्टी मच्छी खायला पण भेटेल. तर बघूया ना कसं मॅरिनेट करणार आहे अप्पू दीदी आणि मा. तर मच्छ्यांना मॅरिनेट करायच्या आधी पहिले तर आपल्याला आलं लसूण पेस्ट पाहिजे, जी की अजून बनवायची आपल्याला. तर आपण पहिले ती बनवून घेऊयात. तर पहिले इथे आपण घेतलं लसूण, त्यानंतर आलं आणि मिरची. आता हे सगळं आपण ग्राइंडरमध्ये टाकणार आहोत सर्व. तर आता आपण इथे मच्छी मॅरिनेट करणार आहे. तुम्ही पाहू शकता ही पापलेट केवढीशी आहे सिरियसली. इथे मालवणी मसाले घेतलेत मच्छी फ्रायसाठी. इथे लाल मिरची पावडर कलरसाठी घेतले आणि इथे सातारी घाटी मसाला घेतला आहे काळं तिखट आणि इथे कोकम घेतलेला आहे आगळ आणि इथे आहे आलं लसूण पेस्ट आणि त्याच्यात कोथिंबीर आहे. तर आता आपण हे सर्व मॅरिनेट करणार आहोत मसाले लावून. तर याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ ॲड करते. तर अशा प्रकारे आपल्याला हा मसाला पूर्ण मच्छीच्या आतपर्यंत भरायचा आहे, जेणेकरून मच्छीला चांगल्या पद्धतीने मसाला लागेल आणि त्याला उत्कृष्ट चव येईल. आम्ही आता इथे मच्छी फ्राय करतोय आणि इकडे आता कोळंबीचा रस्सा बनवतोय आणि इकडे ही आपण सकाळी मॅरिनेट केलेली मच्छी, ही कोळंबी आहे आणि इकडे मच्छी आहे. तर आता आम्ही हे सर्व फ्राय करून घेतोय. तर इथे मी प्रॉन फ्राय करते. तुम्ही पाहू शकता किती मोठे आहेत आणि एकदम टेम्पटिंग दिसते. तर आजची मच्छीची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली नक्की सांगा. आणि आम्ही इथे मच्छी एन्जॉय करतच आहोत आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.